चला तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि आज आपण गवार लागवडबद्दल थोडी माहिती घेऊ। साधारणतः अर्धा किलो बियाणं टाकलेलं आहे आणि कसे झालेले बघू शकता तुम्ही। मस्त। तर या बियाणामध्ये थोडंफार डिफरन्स अलग व्हरायटीबद्दल माहिती घेऊ आपण। तर हे जे व्हरायटी आपल्याला दिसते ती नीलम 61 आहे। पाहू शकता फुलं आलेले आहे त्याला, पण फुलं एकदम कमी प्रमाणात। याला बाद जे बसेल ते कमी येईल असं। आणि पहिल्याला आणि हे जे आहे हे नीलम 61 गोल्डमध्ये आहे, ती साधी आहे। आणि हे गोल्ड याचं बाजू तुम्ही बघू शकता, फुलांचं जे पराग किती लांब निघालेले आहेत, लांब। याला उत्पन्न जास्त येते, असं पीक जास्त येते म्हणून उत्पन्नसुद्धा वाढते। तरी तुम्ही गवार लागवड करत असताना हायब्रिडचंच बी घ्या। हे बघा कसं झालेलं आहे गवार। हे नीलम 61 आहे आणि दुसरे आहे ते इकडलं आहे ते नीलम 61च आहे, पण ती नॉर्मल। आणि हायब्रिड दुसरे आहे ते नीलम 61 हायब्रिड गोल्डमध्ये आहे। याच्यात एकदम कमी प्रमाणात असे फुलं आलेले 7-8 गोरल येतील गोरले, याच्यानंतर ते येणार नाहीत, मग बंद होईल असं। म्हणून या व्हरायटीमध्ये थोडा फरक झालेला आहे मला। तुम्ही हे पाहू शकता किती फुल मस्त आलेले आहे। आणि हे बघा गोवारसुद्धा लागलेले आहे। याचेच जर झाले असते पहिलेच बियाणं आणलं ते झालं नाही, म्हणून दुसरं आणावं लागलं। आणि मार्केटला हे गोल्ड ते आलेलं नव्हतं। तरी तुम्ही गवार लागवड करत असाल तर माझं तर कोणतं पण बियाणं घ्या, पण हायब्रिडच असं द्या, कारण तुम्हाला मार्केटला नेऊन विकावं लागतं। आणि कमी जर झालं उत्पन्न तर ते मार्केटलाच कसं नेऊ, 10-12 किलो याच्यात काय आपलं होणार नाही। आणि हे जे गवार आहे गोल्डमध्ये हायब्रिड मस्त चांगले फुलं आलेले आहे त्याला। आणि इकडनं थोडी आहेत ती नाही, ही कमी फुलं ते हायब्रिड आहे आणि रोग प्रतिरोधक सुद्धा नाही आहे। आणि हायब्रिड जे आहे याची रोग प्रतिरोधक आहे, यावर जास्त काही अटॅक वगैरे नाहीत, चांगले असते। आणि चवीला सुद्धा मस्त चांगले आहे। तर तुम्हाला याची फवारणी कोणती करायची असेल ती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कोणती काय करायचं, कसं कीटकनाशके कोणची, खतं कोणची, मी तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकतो। आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत। साधारण तरी 500चा टार्गेट आहे। तर प्लीज व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, लाईकसुद्धा करा आपल्या शेतकरी मित्राला। दुसरा व्हिडिओ आपल्याला तोंडली लागवडबद्दल माहिती देऊ दुसऱ्या व्हिडिओत। तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।